तर विद्यार्थी मित्रो, आपण लॉज ऑफ मोशन या टॉपिकमध्ये काही महत्त्वाच्या पॉईंटवर चर्चा करतोय, ज्यामध्ये आपला प्रोग्रेसमध्ये असणारा चर्चेतला पॉईंट होता वेलॉसिटी, आणि ज्यामध्ये आपण वेलॉसिटी काय असतं, वेलॉसिटी स्पीड आणि डायरेक्शन या दोघांवर कशी डिपेंड असते, वेलॉसिटी कशी वेगवेगळ्या कंडिशनमध्ये बदलते, वेलॉसिटी ही स्पीड बदलामुळं किंवा वेलॉसिटी डायरेक्शन बदलामुळं कशी चेंज होते या गोष्टी पाहिल्या. आणि आपण आजच्या चर्चेकडे जातो ॲक्सेलरेशन, ज्याचं आपण ऑलरेडी सुरुवात केल्यासारखे की ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं. आपण जर डेफिनेशनवर नजर टाकली तर रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड एज ॲक्सेलरेशन, असे डेफिनेशनवर आपण चर्चा सुरू केली. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, रेट ऑफ चेंज या जर शब्दावर आपण लक्ष दिलं तर रेटचा अर्थ होतो पर टाइम. तर आपण जर इथं मांडलं ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम, या पद्धतीचं होईल रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. सो चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम, या ठिकाणी आपण पाहतोय चेंज इन वेलॉसिटी जर घ्यायचंय तर आपल्याला असं म्हटलं लागेल ॲक्सेलरेशन A इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी V मायनस U. V मायनस U चा अर्थ फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी and the change take place in a particular time, so it is V minus U upon T. V is the final velocity, U is the initial velocity, and time taken for this change is called as a symbol T. So rate of change of velocity is called as a acceleration. तर तुम्हाला प्रश्न विचारला जातो 2 मार्कचा, what is meant by acceleration and write its equation or mathematical formula. तुम्ही सुरुवातीला सांगणार acceleration is the rate of change of velocity. Mathematically or in the form of equation it can be shown as acceleration is equal to change in velocity upon time. Change in velocity is V minus U, म्हणजे शब्दात लिहायचं असं लिहू शकता फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. फायनल वेलॉसिटीचा सिम्बॉल V मायनस इनिशियल वेलॉसिटीचा सिम्बॉल U and divided by time, and that is A is equal to V minus U upon T. आणि अशा प्रकारचा हा 2 मार्कचा क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी कंप्लीट करू शकता, डेफिनेशन आणि मॅथेमॅटिकल इक्वेशन ऑर फॉर्म्युला. तर या टाइप मध्ये आपल्याला करता येईल. त्यानंतर बघा, जर आपण पेज नंबर 5 वर गेलो तर इथं तुम्हाला काही गोष्टी दाखवल्यात. त्यांनी काय काय दाखवलेले पहा. इथं आपण वाचू यूज युअर ब्रेन पॉवर असे एक टायटल आहे उजव्या बाजूला. काय म्हणते पहा ते, व्हेन एन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन, व्हॉट इज इट्स इनिशियल वेलॉसिटी. सो व्हेन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, इनिशियल वेलॉसिटी that is u is equal to 0. लक्षात ठेवायचे, तुम्ही तिथे लिहू शकता u is equal to 0 when body is at the rest. उदाहरणार्थ हा पेन माझ्या हातामध्ये, त्याला आपण इनिशियल स्टेप किंवा रेस्ट म्हणतो. या ठिकाणी तो 0 आहे. मी जर सोडून दिलं तर तो खालच्या बाजूने येणार, म्हणजे त्याची वेलॉसिटी वाढत चालणार आहे. कुणामुळे तो खाली येतोय? बिकॉज ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशन फोर्स मुळे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी मुळे तो डाऊनवर्डला पुल होतोय. व्हेन बॉडी इज ॲट रेस्ट, इनिशियल वेलॉसिटी 0, दॅट मीन्स u इज इक्वल टू 0. लक्षात ठेवायचे, याच टॉपिक मध्ये आपण ज्या वेळेस तुमचे न्यूमरिकल एग्जांपल घेणार त्यावेळेस हा पॉइंट तुमच्या समोर येणार. व्हेन बॉडी इज ॲट द रेस्ट, इनिशियल वेलॉसिटी 0. त्यानंतर then you know that while sliding down the velocity is less at the top and it increases in the middle and becomes 0 toward the end. आता इथे become 0 चं मीनिंग काय आहे? when fall on the ground, ग्राउंड वर पडल्यावर 0, मिडल मध्ये ज्यावेळेस ग्राउंडला टच करतो त्यावेळेस मॅक्झिमम. म्हणजे कसं पहा, उदाहरणार्थ ही आपण स्लाइड घेतलेली आणि त्यांचं असं म्हणणं आहे इथं तुमचा बॉल रेस्टला आहे, तो मुलगा आपण बसवलाय घसरगुंडीवर, त्याचं u बरोबर 0
and velocity goes on increasing and when falls on the ground, पुन्हा एकदा जमिनीवर पडला त्याच्यानंतर v बरोबर 0, परंतु तो ग्राउंडला ज्या क्षणाला टच करतो ना त्यावेळेस v बरोबर मॅक्सिमम. लक्षात ठेवायचं सर्वांनी, ग्राउंडला टच करताना फायनल वेलोसिटी मॅक्सिमम when lying on the ground, when it falls on the ground then v become again 0. सुरुवातीला 0 होता, पुन्हा पडून 1 सेकंद झालाय, त्या क्षणाला तो पुन्हा 0 झालाय, पण दरम्यानच्या काळामध्ये v बरोबर मॅक्सिमम, हे लक्षात ठेवा. त्यानंतर then acceleration is equal to change in velocity upon time. If the initial velocity is u and time is t, it changes the final velocity to v. Then acceleration is equal to final velocity minus initial v minus u upon t. आणि या पद्धतीने इक्वेशन. या use your brain power मधला सेकंड क्वेश्चन राहिला. When an object come to rest at the end of its motion, what is its final velocity? आता तुम्ही 0 म्हणू शकता. रेस्टला आली, फायनलला पण रेस्टला आली, तर v बरोबर काय झालं मग 0 असं म्हणायचं. त्यानंतर if the velocity of an object changes during certain time period, then it is said to have accelerated motion. An object in motion can have two type of acceleration. आता याच्यावर जो प्रश्न आहे, what are the different type of acceleration? तर पॉझिटिव्ह acceleration, निगेटिव्ह acceleration and zero acceleration. यावर तुम्हाला 2 मार्कचा प्रश्न विचारते. What are the different type of acceleration? पॉझिटिव्ह acceleration, निगेटिव्ह acceleration, झिरो acceleration. आधी तुम्हाला एका मिनिटामध्ये समजून सांगतो, नंतर आपण वाचून पाहू. उदाहरणार्थ समजा आपण काय केले, एखादी बॉडी घेतलेली आहे किंवा आपली एसटी बस घेऊ आपण. एसटी बस स्टँड मध्ये आहे, स्टँड मध्ये एसटी बस उभी आहे म्हणजे रेस्ट, आणि तिला आपण स्टार्ट केलं. एसटी बस आता धावू लागलेली आणि तिनं आता एक 2-3 किलोमीटरचं अंतर कापलेले. u बरोबर 0 आणि 3 किलोमीटर नंतर तुमच्या लक्षात येते वेलोसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग अँड v बिकम मॅक्सिमम. वेलोसिटी इन्क्रीजेस, वेलोसिटी वाढत चाललेली. नाउ दिस इज कॉल्ड एज अ पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. When the velocity goes on increasing, it is called positive acceleration. याच्या उलट आता आपली एसटी बस स्टँड कडे येऊ लागलेली आहे, उभी राहणार आहे. नाउ बस इज इन अ मोशन and it is approaching to the ST bus stand. Then velocity goes on decreasing. बऱ्याच वेळा आपल्याला रेल्वेचं उदाहरण देतात. रेल्वे स्टेशन कडे येऊ लागलेली, वेलोसिटी गोज ऑन डिक्रीजिंग. आधीची वेलोसिटी मोर आहे, आता वेलोसिटी कमी होते. किंवा दगड हातात घेतला, वरी फेकला, जसा जसा दगड वरी जाईल तशी त्याची स्पीड कमी होत जाते. अँड दिस इज एन एक्झाम्पल ऑफ निगेटिव्ह एक्सेलरेशन. व्हेन वेलोसिटी गोज ऑन डिक्रीजिंग, when velocity goes on decreasing, it is called a negative acceleration. When velocity goes on increasing, it is called positive acceleration. वाढत जाते पॉझिटिव्ह, कमी होते निगेटिव्ह. and no change in velocity, no change in velocity, it is called zero acceleration. No change in velocity, it is called zero acceleration. उदाहरणार्थ विमान तितक्याच वेगाने चाललेले किंवा घड्याळाचा काटा, बेस्ट आपण उदाहरण घेऊ. घड्याळाचा काटा त्याच वेगाने चालतो, वाढतही नाही आणि कमी होत नाही. द एक्सेलरेशन इज झिरो एक्सेलरेशन. नॉन एक्सेलरेशन, त्याला दुसऱ्या भाषेत म्हणू आपण नॉन एक्सेलरेशन मोशन. एक्सेलरेशन खरे दोनच, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. तिसऱ्याला एक्सेलरेशन म्हणायचंच नाही, तरी पण त्यांनी एक नाव ठेवलंय झिरो एक्सेलरेशन. खरे एक्सेलरेशन किती प्रकारचे? 2, पॉझिटिव्ह एक्सेलरेशन आहे निगेटिव्ह. When velocity goes on increasing,
it is called positive acceleration. When velocity goes on decreasing, it is called negative acceleration, and when velocity not changes, it is called zero acceleration or no acceleration. तर अशा प्रकारचं तुम्ही तीनही म्हणू शकता, दोनही म्हणू शकता. पहा, an object can have positive or negative acceleration when velocity, underline करू शकता याला, when the velocity of an object increases, the acceleration is positive. In this case, the acceleration is in the direction of velocity. Velocity च्या दिशेने असतं असं म्हणू. When the velocity of an object decreases with time, it has negative acceleration. Negative acceleration is also called deceleration. Negative acceleration चं दुसरं नाव. Its direction is opposite to the direction of velocity. If the velocity of object does not change with the time, it has zero acceleration or non acceleration. एकूण आता तीन क्वेश्चन तुमच्या समोर येऊ लागले. कोणते कोणते तीन? राइट टू टाइप ऑफ किंवा थ्री टाइप ऑफ acceleration, आणि दुसरा राइट डिफरन्सेस बिटवीन पॉझिटिव्ह acceleration and निगेटिव्ह acceleration. आणि आधीचा क्वेश्चन आहे व्हाट इज मीन बाय acceleration अँड राइट इट्स अ मॅथमॅटिकल फॉर्म्युला. तर अशा प्रकारचे तीन. त्यानंतर आता आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण खालच्या पॉइंटकडे जाऊ. एकदा डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. मोशन युनिफॉर्म आहे म्हणजे आता तिची स्पीड बदलत नाहीये, ऍक्सेलरेशन होत नाहीये, नॉन ऍक्सेलरेशन आहे. तर अशा केस मध्ये आता आपण पाहणार आहे की डिस्टन्स टाइम ग्राफची पोझिशन काय राहील. बघा, डिस्टन्स टाइम ग्राफ कसा काढायचा. जो आधीचा शब्द आहे तो y ऍक्सिस वर आहे आणि नंतरचा शब्द x ऍक्सिस वर आहे. डिस्टन्स टाइम, डिस्टन्स ऑन y ऍक्सिस अँड सेकंड वर्ड इज ऑन द x ऍक्सिस. हे पण फार महत्त्वाचं असतं कारण कोणत्या ऍक्सिस वर काय घ्यायचं हे फार महत्त्वाचं आहे. डिस्टन्स टाइम. आता एखाद्या वेळेस चुकून काय होऊ शकतं, एखादा मुलगा इथं टाइम लिहिन आणि इथं डिस्टन्स लिहिन, मग ते चुकलं असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणून आपल्याला ते माहित असणं जरुरी असतं. मी इथं ओरिजिनचा पॉइंट हा 0 0 ने दाखवलेला आहे. दिस इज द y ऍक्सिस, दिस इज द x ऍक्सिस अँड वी आर ड्रॉइंग और प्लॉटिंग. ग्राफला प्लॉटिंग हा शब्द असतो. प्लॉट द ग्राफ, प्लॉटिंग द ग्राफ. आपण आता ग्राफ काढतो आहोत. डिस्टन्स टाइम ग्राफ कोणत्या मोशन साठी? युनिफॉर्म मोशन. द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्स कव्हर्ड बाय कार इन अ फिक्स्ड टाइम इंटरवल. ड्रॉ द ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेंस्ट टाइम टेकिंग टाइम अलॉन्ग x ऍक्सिस अँड डिस्टन्स अलॉन्ग द y ऍक्सिस एक्सेट्रा. आता यामध्ये 0 0 इथून सुरू झालाय, 20 40 आणि इकडे 10 20 30. समजा इथे लिहित आहे तुम्ही 10 20 30 40 वगैरे वगैरे. इकडे 20 40 60 80 अशा पद्धतीने. बघा आता छोटा ग्राफ काढून बघू आपण काय परिस्थिती होती. 0 0 10 ला 15, टाइम 10 असताना डिस्टन्स 15, टाइम 10 डिस्टन्स 15 म्हणजे इथं कुठेतरी पॉइंट येणार. समजा या ठिकाणी पॉइंट आला, या ठिकाणी पॉइंट आहे. त्यानंतर 20 ला 30, टाइम 20 डिस्टन्स 30, टाइम 20 आणि डिस्टन्स एकंदरीत इथं मध्यभागी. बघा ग्राफ कसा बनतो. तिसरा 30 ला 45, 30 आणि या ठिकाणी इथं कुठेतरी थोडंसं बरे 30 ला 45. त्यानंतर 40 ला 60, 40 आणि या ठिकाणी इथं. आता जर तुम्ही ग्राफ काढला तर आपल्या लक्षात येते ग्राफ रफली स्ट्रेट लाईन आहे, सरळ चाललेला आहे, ओरिजिन मधून जाणारा अशा प्रकारचा ग्राफ तुम्ही काढणार आहात. तुम्हाला दिलेल्या त्याच्यावर तुम्ही मी आता काढलेला ग्राफ काढायचा आहे. काय काय मिळाली माहिती बघायसाठी. द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय कार इन अ फिक्स्ड इंटरवल. आणि क्वेश्चन विचारले तुम्हाला त्यांनी. An object in uniform motion cover equal distance in equal time interval. Thus the graph between distance and time is a straight line. दिसतोय का स्ट्रेट लाईन आलेला ग्राफ तुम्हाला दिसतोय.
जसं जसं वेळ वाढतोय समान वेगाने डिस्टन्स वाढताना दिसू लागले. In the distant time graph above, what does the slope of straight line indicate? त्या स्ट्रेट लाईनचा स्लोप काय दाखवते तर डिस्टन्स अपॉन टाइम. बघा आपल्याकडं फॉर्म्युला आहे. स्लोपचा फॉर्म्युला काय आहे मॅथेमॅटिक्स प्रमाणे स्लोप इज इक्वल टू y2 y1 अपॉन x2 x1 हा फॉर्म्युला. आता y2 आणि y1 काय असतं समजा याला आपण y2 म्हणू याला आपण y1 म्हणू. या ऍक्सिस वर y2 आणि y1 समजा असे घेतले तर या ठिकाणचा हा y2 या ठिकाणचा हा y1 किती आहे समजा हे 30 आणि किती हे समजा 50. म्हणून इथं काय होईल 50 वजा 30 that is equal to 50 minus 30 divided by दुसरं काय आला टाइम म्हणलं t2 t1 यावरचा टाइम या ठिकाणच्या टाइमाला t2 म्हणायचे याला आपण t1 म्हणायचं. 30 वजा 20 घेतला आपण 30 वजा 20 उत्तर आले 20 अपॉन 10. आणि हे काय आहे दोन डिस्टन्स मधला फरक भागिले टाइम. मग डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय डिस्टन्स अपॉन टाइम आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. डिस्टन्स अपॉन टाइम अँड इट इज इक्वल टू काय म्हणतो त्याला आपण डिस्टन्स अपॉन टाइम अँड दॅट इज कॉल्ड एज ए स्पीड. दॅट इज कॉल्ड एज ए स्पीड. डिस्टन्स अपॉन टाइम इज अ स्पीड. मग या ग्राफच्या स्लोपनं तुम्हाला काय दिलं स्पीड दिली. स्लोप ऑफ डिस्टन्स टाइम ग्राफ शोज द स्पीड ऑफ द बॉडी. त्याचं उत्तर जे लिहिताय तुम्ही स्लोप ऑफ डिस्टन्स टाइम ग्राफ शोज स्पीड तो आपल्याला स्पीड दाखवतो. तर अशा प्रकारचा हा पॉइंट आपण यामध्ये कव्हर करायचा. तर या पद्धतीनं आपला आजचा पिरियड संपतोय आणि आपण इथं थांबू.